सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अडचणीत सापडलेल्या हॉटेल व्यावसायिकांना आता दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर गॅस पुरवठा लवकरच सुरळीत होईल असा विश्वास व्यापारी महासंघाने व्यक्त केला आहे. गॅस टंचाईमुळे जिल्ह्यातील सुमारे 30% हॉटेल्स बंद ठेवावी लागली असून पर्यटन जिल्हा असल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गसाठी वेगळे निकष लागू करावेत अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे. दरम्यान पालकमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत गॅस एजन्सींना व्यावसायिकांना प्राधान्याने सिलेंडर उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात परिस्थिती पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे आणि पर्यटन जिल्हा असल्यामुळे उर्वरित महाराष्ट्राचे जे निकष आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लावू नयेत, त्याच्यासाठी वेगळे निकष ठेवावेत असा एक सर्व गॅस डीलर आणि ह्या एजन्सीसाठी त्यांनी एक आदेश दिला. याच्यासाठी वेगळे निकष तुम्ही किमान तुम्ही ठरवून तुम्ही व्यावसायिकांना सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा, अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलं. तुम्ही समाधानी आहात का या सर्व बैठकी संदर्भात आणि आश्वासनासंदर्भात? या एकूणच पालकमंत्र्यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. आम्ही समाधानी आहोत. म्हणजे येत्या 2 दिवसात जर आमची जी बंद पडलेली हॉटेल्स सुरू झाली किंवा जवळपास 30% हॉटेल्स ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज सिलेंडर अभावी बंद आहेत, ती जर सुरू होणारी असतील आणि ती होतील अशी आम्हाला आज तरी किमान खात्री वाटते.